थिंक अँड ग्रो रिच. विचार करा आणि श्रीमंत व्हा. बाय नेपोलियन हिल. प्रकरण 15वे. आता आपण भीतीचा दुसरा प्रकार बघणार आहोत. टीकेची भीती. या भीतीची नेमकी सुरुवात कशी झाली हे नक्की सांगणे कठीण आहे. मात्र एक गोष्ट निश्चित, माणसामध्ये त्या भीतीची लागण पुष्कळ आहे. काही जण असे मानतात की जेव्हा राजकारण, व्यवसाय बनला तेव्हा ही भीती दिसू लागली. काही जण म्हणतात की जेव्हा स्त्रियांनी विविध पोशाख करून स्वतःची विशेष शैली विकसित केली त्या काळापासून ही भीती वाटू लागली. प्रत्येक लेखक विनोदी लेखक नाही आणि भविष्यवेत्ताही नाही. त्याला असे वाटते की टीकेची भीती ही माणसाच्या अनेक वर्षाच्या स्वभावातून आली आहे. तो स्वभाव त्याला केवळ इतरांच्या वस्तू आणि माल घेऊन टाकायलाच उद्युक्त करत नाही, तर त्याच्या या कृतीचे समर्थन म्हणून वर त्याच्या चरित्र्याविषयी टीकाही करायला उद्युक्त करतं. हे उघडच आहे की ज्याच्याकडून चोराने काही चोरले आहे त्याच्यावर तो टीका करणार. राजकारणी खुर्ची मिळवतो ती स्वतःचे गुण आणि पात्रता दाखवून नाही, तर विरोधकांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करून. टीकेची भीती अनेक रूपे धारण करते. त्यातील बरीचशी क्षुल्लक असतात. उदाहरणार्थ, टक्कल असलेल्या माणसे टकलू आहेत असे त्यांना केवळ टीकेच्या भीतीने वाटते. टक्कल पडते ते घट्ट घातलेल्या हॅटमुळे, जी केसांच्या मुळापर्यंत अभिसरण नीट होऊ देत नाही. लोक हॅट घालतात ती गरज असते म्हणून नव्हे, तर केवळ सगळे घालतात म्हणून. कोणी आपल्यावर टीका करू नये म्हणून तो सर्वांसारखे वागू लागतो. स्त्रिया क्वचितच टक्कल पडलेल्या असतात किंवा त्यांचे केसही विरळ असण्याची उदाहरणे कमी आहेत, कारण त्या त्याच्या हॅट सैल घालतात. तो केवळ सजावटीचा भाग असतो. पण याचा अर्थ स्त्रिया टीकेच्या भीतीपासून लांब आहेत असे समजू नये. जर कोणी स्त्री या संदर्भात आपण पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहोत असे म्हणत असेल, तर तिला 1890च्या काळातील हॅट घालून रस्त्यावर चालायला सांगा. सर्व मानवजातीला जिचा शाप आहे त्या टीकेच्या भीतीचे भांडवल करायला कपड्याचे चतुर निर्माते मागे राहिले नाही. प्रत्येक ऋतूत पोशाख घालण्याच्या वस्तूमधील शैली बदलतात. शैली कोण प्रस्थापित करतं? कापड विकत घेणारा? नक्कीच नाही, तर ते निर्माण करणारा. तो त्या शैली सारख्या का बदलतो? उत्तर उघड आहे. तो शैली बदलतो कारण तो आणखीन कपडे विकू शकतो. याच कारणासाठी काही सन्माननीय अपवाद वगळता मोटर गाड्यांचे निर्माते प्रत्येक मॉडेलचे रूप दर ऋतूत बदलतात. जुने मॉडेल असलेली गाडी म्हणून अधिक चांगली असली तरी नवीन मॉडेल नसलेली गाडी चालवायला कोणालाच आवडत नाही. आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीच्या संदर्भात टीकेच्या भीतीने माणसे कशी वागतात त्याचे वर्णन आपण करत आहोत. माणसाच्या नातेसंबंधाच्या संदर्भातील महत्त्वाच्या प्रसंगात माणसाची वागणूक कशी असते ते पाहूया. सर्वसाधारणपणे मानसिकरित्या प्रगल्भ होणाऱ्या 35 ते 50 या वयोगटातील कोणत्याही माणसाचे उदाहरण पाहू. तुम्ही जर त्याच्या मनात दडलेले विचार वाचू शकलात तर काही दशकापूर्वी त्याला धर्मवेत्त्यांनी आणि सनातन ज्ञात्यांनी सांगितलेल्या कथांवर निश्चितच असा अविश्वास असेल. मात्र या विषयावरील त्याची मते उघडपणे सांगण्याचे धैर्य फारच थोड्यात असेल. सांगण्यासाठी फारच आग्रह धरला तर अनेक जण वैज्ञानिक शोध आणि शिक्षण सुरू होण्याच्या कालखंडापूर्वीपर्यंत ज्या धर्मांनी लोकांना गुलामीत ठेवले त्यातील गोष्टी ते मानत नाहीत असे सांगण्याऐवजी सरळ खोटे बोलतील. काही दशकापूर्वी धर्माच्या नावाखाली सांगण्यात येणाऱ्या दंतकथावर विश्वास नाही हे आत्ताच्या शिक्षणाच्या युगात सांगायला सर्वसामान्य माणूस का कचरत असेल? उत्तर आहे टीकेच्या भीतीने. भूतावर अविश्वास दाखवलेल्या स्त्री पुरुषांना जाळण्यात आले होते, त्यामुळे त्यांनी टीकेविषयी सावधगिरी बाळगावी यात आश्चर्य नाही. अगदी आतापर्यंत टीकेसाठी कडक शिक्षा असत. अजूनही काही देशात असतात. टीकेच्या भीतीने माणूस पुढाकार घेत नाही, स्वतःची कल्पनाशक्ती उद्ध्वस्त करतो, त्याच्या व्यक्तित्वाला मर्यादा घालून घेतो. ती भीती त्याची आत्मनिर्भरता काढून घेते आणि शेकडो इतर पद्धतीने त्याचे नुकसान करते.
पालक अनेक वेळेला मुलांवर टीका करून बरी न करता येणारी इजा पोहोचवतात. माझ्या बालमित्राची आई जवळजवळ रोज त्याला रोळाने मारत असे आणि म्हणत असे, तू विशीच्या आत एखाद्या सुधारगृहात जाऊन पोहोचणार आहे. तो 17 वर्षाचा झाल्यावर खरोखरच सभागृहात गेला. टीकेचा प्रसाद प्रत्येकाला मिळतोच, आवश्यकता असो वा नसो. आपले जवळचे नातेवाईक या पुढे असतात. मुलाच्या मनात कोणाही पालकाने अनावश्यक न्यूनगंड निर्माण करणे हा एक गुन्हा समजण्यात यावा. वास्तविक तो खरोखरच भयंकर गुन्हा आहे. ज्या मालकांना मानवी स्वभाव कळतो ते टीकेने नव्हे तर विधायक सूचना करून माणसातले उत्तम बाहेर काढतात. पालकांनाही मुलांशी असे वागून तसे परिणाम मिळतील. टीकेने माणसाच्या मनात भीती किंवा चीड याचा अंकुर रुजेल. ती प्रेम आणि माया निर्माण करणार नाही. टीकेची भीती वाटण्याची लक्षणे. गरिबांची भीती वाटण्याइतकीच ही भीतीही वैश्विक आहे आणि वैयक्तिक यशाच्या संदर्भात त्याचे परिणाम तितकेच गंभीर आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे पुढाकार घेणे या भीतीने थांबते आणि कल्पनाशक्तीच्या वापराला ती प्रोत्साहन देत नाही. मुख्य लक्षणे. गुजारेपणा, बेचैनी, संभाषणातील व अनोळखी लोकांना भेटण्यात भित्रेपणा, हाताच्या आणि इतर अवयवाच्या अस्वस्थ हालचाली, डोळे स्थिर ठेवता न येणे या लक्षणातून व्यक्त होते. समतोलपणा नसणे, आजारांवर नियंत्रण नसणे, इतरांच्या उपस्थितीत वाटणारी बेचैनी, शरीराची ढब विचित्र ठेवणे, स्मरणशक्ती चांगली नसणे. व्यक्तिमत्व. निर्णयात ठामपणा नसणे, वैयक्तिक आकर्षकपणा आणि मते ठामपणे व्यक्त करायची क्षमता नसणे, मुद्द्यांना थेटपणे भिडण्याऐवजी ते बाजूला ठेवण्याची सवय, दुसऱ्यांची मते नीट तपासून घेण्याआधीच त्याच्याशी सहमत होणे, न्यूनगंड. तो न्यूनगंड झाकण्यासाठी शब्द आणि कृतीच्या साहाय्याने स्वतःचे समर्थन करत राहण्याची सवय, दुसऱ्यांवर प्रभाव पाडण्यासाठी मोठमोठ्या शब्दाचा वापर, अनेकदा त्या शब्दाचा खरा अर्थ माहीत नसताना दुसऱ्यांच्या पोशाखाचे, बोलण्याचे आणि लकबीचे अनुकरण करणे, काल्पनिक यशाच्या वल्गना करणे. या सगळ्या गोष्टींनी वरवर श्रेष्ठत्वाचा वरवरचा देखावा निर्माण होतो. खर्चिकपणा, त्याच्यासारखं राहण्याच्या ईर्षेतून मिळकतीपेक्षा अधिक खर्च करण्याची सवय, पुढाकार न घेण्याची वृत्ती, स्वतःच्या प्रगतीसाठीच्या संधी घेण्यात अपयश, मते मांडण्याची भीती, स्वतःच्याच कल्पनाबद्दल आत्मविश्वास नसणे, वरिष्ठांनी विचारलेल्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे देणे, बोलणे आणि वागण्यामध्ये चलबिचल असणे, शब्द आणि कृतीमध्ये लबाडी असणे, महत्वाकांक्षेचा अभाव, मानसिक आणि शारीरिक आळस, स्वतः खंबीर राहण्याचा अभाव, निर्णयाप्रत जाण्यास खूप वेळ घेणे, दुसऱ्यांकडून पटकन प्रभावित होणे, लोकांच्या तोंडावर स्तुती आणि पाठीमागे त्याच्यावर टीका करण्याची सवय, कोणत्याही संघर्षाविना पराजय स्वीकारण्याची सवय, इतरांनी विरोध केला की हातात घेतलेले काम सोडून देणे, विनाकारण इतर लोकांचा संशय घेणे, बोलण्यात वागण्यात चतुराई नसणे, चुकांबद्दल दोष स्वीकारण्याची इच्छा नसणे. आता बघूया तिसरी भीती, आजारी पडण्याची भीती. शारीरिक आणि सामाजिक अनुवंशतात यात मूळ सापडते. म्हातारपणाची आणि मृत्यूची या दोन्ही भीतीशी या भीतीचा जवळचा संबंध आहे, कारण ती भयंकर दुनियेच्या जवळ घेऊन जाणाऱ्या आहेत. या दुनियेविषयी माणसाला काहीच माहीत नाही, मात्र त्याला बेचैन करणाऱ्या कथा मात्र शिकवल्या गेल्या आहेत. एक सर्वसाधारण मत हेही आहे की आरोग्य विकण्याच्या धंद्यात असलेली काही अनैतिक मंडळी ही भीती जिवंत ठेवण्यात काही मागे नाही. माणूस आजारपणाला घाबरतो ते मुख्यतः त्याच्या डोक्यात मृत्यूबद्दल भयानक चित्रे भरवून दिली आहेत. त्यामुळे त्याला आजारपणामुळे बसणाऱ्या आर्थिक फटक्याचीही भीती वाटत असते. एका नावाजलेल्या डॉक्टराने सांगितले की डॉक्टरांकडे सल्ल्यासाठी जाणाऱ्यातील 75% लोक काल्पनिक आजाराने ग्रस्त असतात. हे अत्यंत व्यवस्थितपणे दाखवून दिले गेले आहे की आजाराची भीती वाटण्याचे काही कारणच नसतात.
ना वाटलेल्या भीतीने त्या आजाराची लक्षणे निर्माण होतात. मानवी मन अतिशय अफाट आणि शक्तिशाली आहे. ते काही निर्माण करते अथवा उद्ध्वस्त करते. या नेहमी वाटणाऱ्या आ- आजाराच्या भीतीवर औषध अनेक विक्रेत्यांनी प्रचंड संपत्ती केली आहे. भोळसट माणसावरचे हे ओझे साधारण 20 वर्षापूर्वी इतके सरसकट झाले होते की औषधाच्या पेटंटबाबत उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कोलिअर्स साप्ताहिकाने अत्यंत कडवी मोहीम उघडली. महायुद्धाच्या वेळी जेव्हा फ्लूची साथ आली, तेव्हा लोकांच्या मनात असलेल्या आजारांच्या भीतीमुळे ते जे स्वतःचे नुकसान करून घेत आहे होते त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी न्यूयॉर्क शहराच्या महापौरांनी कडक पावले उचलली. त्यांनी पत्रकारांना बोलवले आणि म्हटले, तुम्हाला हे सांगणे मला आवश्यक वाटते की फ्लू संदर्भात भीतीदायक मथळे देऊ नका. तुम्ही जर मला सहकार्य केले नाही तर परिस्थितीवर काबू मिळवणे आपल्याला दुरापास्त होईल. वर्तमानपत्रांनी फ्लूबद्दलच्या बातम्या देणे थांबवले आणि महिन्याभरात साथ यशस्वीपणे आटोक्यात आली. काही वर्षापूर्वी सातत्याने केलेल्या प्रयोगातून असे सिद्ध झाले की सूचन करूनही माणसांना आजारी पाडता येते. आम्ही असा प्रयोग केला की अनोळखीच्या 3 लोकांना बळीकडे पाठवून विचारायला लावले, तुम्हाला काय होतंय? तुम्ही फार आजारी दिसताय. पहिल्या प्रश्नकर्त्याला समोरचा माणूस सहसा अटी घालून आणि बेफिकिरीने म्हणायचा, काही नाही, मी व्यवस्थित आहे. दुसऱ्या प्रश्नकर्त्याला उत्तर मिळत असे, मला नक्की कळत नाहीये, पण मला बरं वाटत नाही हे खरं. तिसऱ्या प्रश्नकर्त्याला बळी हमखास सांगत असे की तो आजारी आहे. ओळखीच्या माणसाशी हे करून बघा, पण फार ताणू नका. एक धार्मिक पंथ आहे जो मंत्रतंत्राने त्याच्या शत्रूवर सूड उगवतो. त्याला ते बळीवर मायाजाल पसरवणे असे म्हणतात. आजार कधी कधी नकारात्मक विचाराने सुरू होतो याचे असंख्य पुरावे आहेत. असा विचार सूचनेद्वारे एका मनाकडून दुसऱ्या मनाकडे जाऊ शकतो किंवा एखादा माणूस स्वतःच स्वतःच्या मनात निर्माण करू शकतो. या प्रसंगातल्या माणसाने वाटले त्यापेक्षा अधिक शहाणपणाने सांगितले, मला कसे वाटते असे कोणी विचारले की उत्तर म्हणून मला त्याला एक लगावून घ्यावीशी वाटते. डॉक्टर्स त्यांच्या पेशंटना हवापालटासाठी दुसरीकडे पाठवतात कारण मानसिक दृष्टिकोनातील बदल आवश्यक असतो. प्रत्येक माणसाच्या मनात आजाराच्या भीतीचे बीज असते. प्रेम आणि व्यवसायातील चिंता, भीती, उन्मेष, निराशा भीतीच्या बीजाचा अंकुर वाढवण्यास कारणीभूत ठरतात. अलीकडील धंद्यातील मंदीमुळे डॉक्टरांना धावपळ करावी लागली कारण कोणत्याही प्रकारचा नकारात्मक विचार आज आजार आणू शकतो. धंदा आणि प्रेमातील निराशा ही आजारांच्या भीतीच्या कारणांमध्ये यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर आहेत. एक तरुण प्रेमात निराश झाला ज्यामुळे त्याला हॉटेलमध्ये न्यावे लागले. अनेक महिने तो जीवन मरणाच्या हिंदोळ्यावर होता. पूरक औषधोपचार पद्धतीमधील एका तज्ज्ञाला बोलावले गेले. त्याने परिचारिका बदलल्या. त्याने त्या तरुणासाठी एक आकर्षक नर्स ठेवली आणि ती पहिल्या दिवसापासून त्याच्यावर प्रेम करू लागली. हे डॉक्टरांशी आधी ठरवून केले गेले. 3 आठवड्यात पेशंटला हॉस्पिटलमधून रजा मिळाली. तो अजूनही आजारीच होता, पण अगदी वेगळ्याच आजाराने. तो पुन्हा प्रेमात पडला होता. तो उपाय म्हणजे एक युक्ती होती, पण त्या पेशंट आणि नर्सने नंतर लग्न केले. हे लिहित असताना ते दोघेही मजेत आहेत. आजारपणाच्या भीतीची लक्षणे. आता आपण बघूया जवळच्या वैश्विक असणाऱ्या या भीतीची लक्षणे. स्वयंसूचना. सर्व प्रकारच्या आजाराची लक्षणे शोधण्यात आणि त्यांच्या प्रतीक्षेत स्वयंसूचनेचा चुकीचा वापर, काल्पनिक आजाराचा आनंद घेणे आणि ते खरेच असल्यासारखे त्याबद्दल बोलणे, इतरांनी सुचवलेल्या या ना त्या विविध उपचार पद्धती करत राहण्याची सवय, शस्त्रक्रिया, अपघात आणि इतर आजार यांविषयी इतरांशी बोलणे, आहार, व्यायाम, वजन कमी करण्याच्या पद्धती इत्यादींचे प्रयोग
कोणा तज्ञांच्या मार्गदर्शनाविना करणे. घरगुती उपाय, औषधे आणि बनावट औषधे वापरात आणून पाहणे. अकारण आपल्या प्रकृतीविषयी काळजी उत्पन्न होऊन विषण्ण वाटणे. आजाराबद्दल बोलत राहण्याची सवय, मनात सतत आजाराबद्दल विचार असणे आणि अवस्थेने कोलमडून जाईपर्यंत आजाराची प्रतीक्षा करत राहणे. या अवस्थेसाठी कोणत्याही बाटलीत औषध नाही. ही अवस्था केवळ नकारात्मक विचाराने येते आणि केवळ सकारात्मक विचारच यावर उपाय करू शकतात. हायपोकॉन्ड्रिया काल्पनिक आजारांसाठी वापरलेली वैद्यकीय संज्ञा. हा प्रत्यक्ष आजाराइतकेच नुकसान करू शकतो. चेतनासंस्थेविषयी अनेक केसेस काल्पनिक आजारातून उद्भवतात. व्यायाम आजाराच्या भीतीमुळे योग्य व्यायामात व्यत्यय येतो आणि बाहेर जाणे टाळले जाऊन वजन वाढते. रोगराईला चटकन बळी पडणे आजाराच्या भीतीने शरीराची नैसर्गिक प्रतिकार क्षमता कमी होते आणि कोणत्याही रोगासाठी शरीर अनुकूल अवस्था प्राप्त करून देते. आजाराच्या भीतीचा संबंध अनेकदा गरिबीच्या भीतीशी असतो, विशेषतः अशा व्यक्तीबाबत जी सतत आजाराचा विचार करत डॉक्टरांची बिले भरावी लागतील या शक्यतेशी घुटमळत राहते. असे लोक आजाराची तयारी, मृत्यूविषयी बोलणे, अंत्यसंस्कारासाठी पैसे साठवणे यात वेळ घालवतात. स्वतःचे कौतुक करत राहणे काल्पनिक आजाराच्या बागुलबुवा करून सहानुभूती मिळवण्याची सवय. काम टाळण्यासाठी अनेकदा लोक या युक्तीचा वापर करतात. निव्वळ आळशीपणा झाकण्यासाठी किंवा महत्वाकांक्षा नसल्यामुळे सबब म्हणून आजार असल्याचे नाटक करणे. अतिरेक डोकेदुखी, अंगदुखी याचे कारण शोधून न काढता ती जाण्यासाठी दारू व अंमली पदार्थाचे सेवन. आजाराबद्दल वाचन करणे आणि ते होईल या भीतीने चिंता करत राहणे. औषधाच्या जाहिराती वाचत राहण्याची सवय. या पुढील भाग पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.